बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राज्यातील शासकीय नोकर भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुसूत्र करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय जाहीर केलाय। सध्या राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील अनेक भरती परीक्षा खासगी संस्थांकडून घेतल्या जातात। प्रामुख्याने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन या संस्थांकडून ही प्रक्रिया पार पडते। मात्र परीक्षार्थींवर पडणारा आर्थिक भार लक्षात घेता भविष्यात या सर्व भरती परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या वतीनं घेण्याचा विचार असल्याची माहिती मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत दिली। या बदलामुळे परीक्षार्थींना आर्थिक दिलासा मिळेल असंही त्यांनी स्पष्ट केलं। सध्या खासगी संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या भरती परीक्षांसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून साधारणपणे 1000 रुपये परीक्षा शुल्क आकारलं जातं। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसंच इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना या शुल्कात सुमारे 10% सवलत दिली जाते। मात्र ही सवलत अपुरी असल्याची भूमिका मांडत भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली। त्यांनी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना मिळणारी सवलत 10% वरून 50% करण्याची मागणी केली। या चर्चेदरम्यान सुधीर मुनगंटीवार, नितीन राऊत, राजेश पवार, राजकुमार बडोले आणि प्रताप अडसड यांनीही उपप्रश्न उपस्थित करत भरती प्रक्रियेबाबत विविध मुद्दे मांडले। राज्यातील परीक्षार्थींना एकाच पदासाठी वेगवेगळ्या विभागांच्या स्वतंत्र परीक्षा घ्याव्या लागू नयेत यासाठी भरती परीक्षांचे सुसूत्रीकरण करण्यात येत असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली। या प्रक्रियेत कॅडर बॅकेटिंग ही संकल्पना लागू केली जाणार आहे। यानुसार एका कॅडरमधील अनेक पदांना एकाच गटात समाविष्ट केलं जाईल। त्यामुळे त्या कॅडरमधील सर्व पदांसाठी उमेदवारांना एकाच परीक्षेद्वारे संधी मिळेल। परिणामी उमेदवारांना वारंवार परीक्षा देण्याची किंवा वेगवेगळे परीक्षा शुल्क भरण्याची गरज राहणार नाही। तसंच समान पात्रता असलेल्या पदांच्या सेवा प्रवेश नियमांमध्येही आवश्यक ते बदल करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। महाराष्ट्र विधानसभेच्या कामकाजात आता महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळणार आहे। सर्वपक्षीय आमदारांची आग्रही मागणी मान्य करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दररोज 5 लक्षवेधी सूचना घेण्याचा निर्णय घेतला। या निर्णयामुळे प्रलंबित असलेल्या स्थानिक आणि जनहितार्थ प्रश्नांवर सविस्तर चर्चा होण्याचा मार्ग मोकळा झालाय। आतापर्यंत सभागृहात लक्षवेधींची संख्या मर्यादित असल्यानं अनेक आमदारांना आपल्या मतदारसंघातील प्रश्न मांडता येत नव्हते। या पार्श्वभूमीवर सुमारे 170 आमदारांनी स्वाक्षरी केलेले निवेदन अध्यक्षांना दिलं होतं। नवीन आमदारांनीही या मागणीसाठी पुढाकार घेतला होता। या निवेदनाची दखल घेत अध्यक्षांनी लक्षवेधींची संख्या वाढवण्यास मंजुरी दिली। या निर्णयाचं स्वागत करताना आमदार विक्रम पाचपुते म्हणाले की आम्ही सभागृहात हा मुद्दा लावून धरला होता की लक्षवेधींची संख्या वाढली पाहिजे। अध्यक्षांच्या या निर्णयामुळे खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधींना न्याय मिळालाय। सर्व सभागृहाची अपेक्षा होती की लक्षवेधी वाढल्या पाहिजे। आमच्या प्रलंबित प्रश्नावर यातून चर्चा होते। अनेक दिवसांपासून रखडलेले प्रश्न सभागृहात उपस्थित होणार असतील तर अधिकारी मार्गी लावतात। मुळात ग्रामीण भागातील प्रश्न हे छोटे असतात पण महत्त्वाचे असतात, अनेक दिवस रखडलेले असतात। त्या प्रश्नांना संधी मिळावी यासाठी 170 आमदारांनी समर्थन दिलं होतं। यावर सभागृहात चर्चा सुद्धा झाली। ग्रामीण भागातील लक्षवेधींना वेळ लागत नाही, शहरी भागातील प्रश्न हे जटिल असतात। आमच्या लक्षवेधी पाहिल्या तर त्या 10 ते 15 मिनिटांमध्ये एक लक्षवेधी संपू शकतात, 1 तासात 6 ते 7 लक्षवेधी संपू शकतात। परिस्थितीनुसार बदल घडले पाहिजे। सभागृहाची परिस्थिती पाहता अनेक लक्षवेधी मांडल्या जातात। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत राज्यात 11 अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांची निर्मिती करण्याची घोषणा केली। ही कार्यालये पुणे, नांदेड, सातारा, सोलापूर, नांदेड, यवतमाळ आदी जिल्ह्यात होणार आहेत। या कार्यालयांमुळे त्या भागातील नागरिकांची प्रशासकीय कामाच्या संदर्भात मोठी सोय होणार आहे। चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत सरकारच्या या निर्णयाची माहिती देताना म्हणाले, राज्यातील लोकप्रतिनिधींकडून प्राप्त निवेदनं, शासकीय कार्यालयातील कामकाजाचा वाढता व्याप आणि नागरिक क्षेत्रातील वाढलेली लोकसंख्या जिल्ह्यातील दूरच्या भागातील जनतेस तातडीने आणि नजीकच्या ठिकाणी सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने सद्यस्थितीत जिल्हा कार्यालयातील कामकाजाचा वाढता व्याप आणि या सर्व बाबींचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार राज्यात अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय निर्मिती करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता। यास्तव सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांची निर्मिती करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आले। बावनकुळे पुढे म्हणाले, जिल्ह्याची लोकसंख्या, जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र, जिल्ह्याचे दुर्गम क्षेत्र, तालुक्यांची संख्या, प्रशासकीय सोय, स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन महसूल विभागाने 11 नवे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय निर्मिती प्रस्तावित केली होती।
विभागाच्या प्रस्तावाची सखोल तपासणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय सचिव समितीने 9 जानेवारी 2026च्या बैठकीत 11 नवे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये आणि प्रत्येक कार्यालयात एकूण 13 पदं याप्रमाणे 143 पदं निर्माण करण्यास मान्यता दिली आहे. मंत्रिमंडळाच्या 10 फेब्रुवारीच्या बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातील ES25 वेतन श्रेणीतील 11 पदं निर्माण करण्यास अंतिम मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या बदनामी विरोधात कायदेशीर तरतूद करण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली. ही समिती सरकारला या प्रकरणी एखादा नवा कायदा किंवा आहे त्याच कायद्यात एखादी दुरुस्ती करण्याची गरज आहे का हे पडताळून तशी शिफारस सरकारला करेल असं ते म्हणाले. सरकारच्या या घोषणेमुळे सोशल मीडियातील बदनामीकारक मजकुराला लगाम घातला जाण्याची शक्यता आहे. भाजप आमदार राहुल कुल यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या नाहक बदनामीचा मुद्दा सभागृहाच्या पटलावर मांडला. सोशल मीडियावर बदनामी करण्यासाठी एक प्रचंड यंत्रणा कार्यरत असते. फेक अकाउंट काढले जातात. त्यामुळे जसं व्यक्तीला भाषण स्वातंत्र्य आहे तसं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. हे अभिव्यक्ती जपण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. पण सोशल मीडियावरील फेक अकाउंटद्वारे बदनामी करण्यासाठी सरकार काही कायदा करणार आहे का असा माझा प्रश्न आहे असं ते म्हणाले. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं. ते म्हणाले, सायबर गुन्हे केवळ महाराष्ट्र नव्हे तर जगभरात वाढले आहेत. सध्या डिजिटलायझेशनमुळे दरोडे कमी आणि सायबर चोऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. हे प्रकार टाळण्यासाठी जे काही तंत्रज्ञान आवश्यक आहे ते मुख्यमंत्र्यांनी आपल्या महाराष्ट्रात उपलब्ध केलं आहे. किंबहुना संपूर्ण आशियात सर्वात चांगली सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे असं ते म्हणाले. सरकारला राहुल गांधी यांची भीती वाटण्याचं काहीही कारण नाही. त्यांची भीती उभाटा गटाला आहे. त्यांना घाबरून तुम्ही हिंदुत्ववाद, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले. तर राहुल गांधींना घाबरत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी गुडघे टेकले आहेत. जनता राहुल गांधींच्या पाठीशी कधीही नव्हती. त्यामुळे सरकार त्यांना घाबरत नाही असं भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलंय. नवनाथ बन म्हणाले की राहुल गांधी केवळ कॉमेडी करतात, त्या पलीकडे त्यांना काहीही येत नाही. राहुल गांधी यांच्याकडे केवळ कॉमेडी करण्याची माहिती आहे. त्यांच्याकडे गुप्तचर विभागाची माहिती आहे असं राऊत म्हणतात. ते देशातील कॉमेडी किंग आहेत. नवनाथ बन म्हणाले की इराण इस्रायल युद्ध सुरू असताना जगामध्ये सर्वात सुरक्षित देश हा भारत आहे. सर्वात पहिले आखाती देशातून भारताची सुटका करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालं. अनेक देशांना युद्धाच्या झळा बसल्यात, परंतु सर्वात सुरक्षित भूमी भारताची आहे. ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपल्याला कितीही युद्ध झालं तरी घाबरण्याची गरज नाही. संजय राऊतांनी घाबरलं पाहिजे, कारण त्यांचं नेतृत्व राहुल गांधी करतायत. तुम्ही गुलाम आहात. उभाटा गटात राऊत सुरक्षित नाहीत. नवनाथ बन म्हणाले की अजित पवार विमान अपघात प्रकरणी CID मार्फत चौकशी सुरू आहे. यामध्ये VCR कंपनी किंवा त्याचा मालक यांना पाठीशी घालण्याचं कारण नाही. यामध्ये जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई केली जाणार आहे. राऊत यांनी प्रसिद्धीसाठी खोटे आरोप करणं बंद करावं. दोषी असेल तर कारवाई करण्यात येईल. सुनेत्रा पवार यांनी काय करावं याचा सल्ला राऊतांनी देऊ नये. त्या राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व करण्यात सक्षम आहेत. इराण इस्रायल संघर्षाचे परिणाम आता भारतातही दिसू लागले असून LPG गॅसच्या पुरवठ्यावर त्याचा थेट परिणाम होत असल्याचं चित्र आहे. खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारनं व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडरच्या पुरवठ्यावर तात्पुरते निर्बंध आणल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड उद्योगासमोर मोठं संकट उभं राहिलंय. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांनी सरकारवर तीव्र टीका केली. कमर्शियल गॅसवर निर्बंध आणले आहेत, पुढे घरगुती गॅसचाही नंबर लागू शकतो. मग लोकांनी पुन्हा चूल पेटवायची का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ऑइल कंपन्यांकडे कच्चा मालच उपलब्ध नसल्यास उत्पादन कसं वाढणार असा सवाल करत त्यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणावरही टीका केली. सतीश पाटील यांनी सांगितलं की गॅस टंचाईचा परिणाम फक्त उद्योगांवरच नाही तर सामान्य लोकांवरही होणार आहे. हॉटेलमध्ये जेवणाऱ्या ग्राहकांपासून ते तिथं काम करणाऱ्या हजारो कामगारांपर्यंत अनेक जण या व्यवसायावर अवलंबून आहेत. गॅस पुरवठा कमी झाल्यास व्यावसायिकांचं मोठं नुकसान होईल. तसंच घरगुती पातळीवरही परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. पुढील 8 ते 10 दिवसात महागाईचा फटका मध्यमवर्गीयांना मोठ्या प्रमाणावर बसू शकतो असंही त्यांनी म्हटलं. सरकार परिस्थिती नियंत्रणात असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करत असले तरी प्रत्यक्षात जमिनीवरील स्थिती वेगळी असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाल्यानं मिठाई व्यवसायावरही परिणाम होऊ लागलाय. पुण्यातील प्रसिद्ध काका हलवाई मिठाई दुकानाचे मालक युवराज गाढवे यांनी सांगितलं की गॅसचा पुरवठा कमी होत असल्यानं उत्पादन खर्च वाढतोय. काही दुकानदार डिझेल किंवा इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर करण्याचा पर्याय शोधत असले तरी तो कायमस्वरूपी उपाय ठरू शकत नाही. त्यामुळे पुढील काळात मिठाईच्या किमती वाढवण्याची वेळ येऊ शकते अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. सरकारचे विद्यमान धोरण पाहता महाराष्ट्र 2028 पर्यंत आर्थिक दिवाळखोरीत निघेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आज विधानसभेत बोलताना दिला.
त्यांनी यासंबंधी एका आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सीचा दाखला दिला। यावेळी त्यांनी सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी पूर्णतः फसवी असल्याचाही आरोप केला। मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याची ग्वाही दिली होती, पण आता त्यांनी केवळ 2 लाखांची कर्जमाफी दिली असं ते म्हणालेत। विधानसभेत आज अर्थसंकल्पावर चर्चा झाली। या चर्चेला सुरुवात करताना आमदार जयंत पाटील यांनी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाची चांगली चिरफाड केली। त्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप केला। ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याची ग्वाही दिली होती। त्यांनी कोरा हा शब्द 3 वेळा वापरला होता। त्याचा अर्थ शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू असा होतो, पण आता सरकारने केवळ 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले। मग 2019 मध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारने पहिला निर्णय कर्जमाफीचा घेतला, तेव्हा आम्ही 2 लाखांची कर्जमाफी दिली। आता 7 वर्षांनी आपण तिथेच आहोत। जयंत पाटील म्हणाले, राज्यावरील 4 लाख कोटींचा कर्जाचा बोजा 11 लाख कोटींवर गेला, पण कर्जमाफीमध्ये काहीही वाढ झाली नाही। सर्वांना महागाई आहे, मग आमच्या शेतकऱ्यांना महागाई नाही काय? त्यामुळे मला वाटत होतं की गेला बाजार हे सरकार किमान 5 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी तरी हे सरकार करेल, पण या सरकारने केवळ 2 लाखांची कर्जमाफी दिली। आता 2 लाख भरले, 8 लाखांचं कर्ज आहे, 6 लाखांचं काय? 5 लाखांची कर्जमाफी झाली असती तर विदर्भातील बहुतांश शेतकऱ्यांना फायदा झाला असता। आता महागाई एवढी झाली, खतांचे भाव एवढे वाढले, आता कर्जच तेवढं काढावं लागतंय। त्यामुळे आपण शेतकऱ्यांना कशी मदत करणार अशी भूमिका सरकारने ठेवण्याची गरज आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भारताभोवती वाढत असलेल्या आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे। भारताच्या आसपासच्या भागात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत असताना सरकार मात्र शांत भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला। युद्ध आता भारताच्या सीमेपर्यंत येऊन ठेपलंय, अशा परिस्थितीत संसदेत यावर सविस्तर चर्चा होणं आवश्यक आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं। युद्ध भारताच्या सीमेवर आलेलं असताना सरकारच्या शांत भूमिकेवरून राऊतांनी घणाघाती टीका केली आहे। राऊत यांनी सांगितलं की संसदेत काल दोन्ही सभागृहांमध्ये भारतावर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत चर्चा करण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र सरकार या विषयावर चर्चा टाळत असल्याचा आरोप त्यांनी केला। देशाच्या सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यावर सरकारनं स्पष्ट भूमिका मांडणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले। याचबरोबर लोकसभेच्या सभापती विरोधात मांडण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावाचा मुद्दाही पुढे चालू राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काल शांततेबद्दल भाष्य केलं होतं, मात्र भारताच्या आसपासच्या प्रदेशात अस्थिरता वाढत असताना केवळ शांततेची भाषा करून चालणार नाही अशी टीका राऊत यांनी केली। तसंच संघर्ष सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलमध्ये काय करत होते असा सवालही त्यांनी उपस्थित केला। या संपूर्ण परिस्थितीवर सरकारनं संसदेत स्पष्टपणे चर्चा करून देशासमोर भूमिका मांडावी अशी मागणीही त्यांनी केली। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।